लीन बॉडी हवी असेल, पोट पटापट आंचायला हवं असेल, वन पीस घालून छान दिसायचं असेल, ब्लेझर घातला त्याचं बटन लागलं पाहिजे हे हवं असेल ना, विराट कोहलीचे इंटरव्ह्यूज बघा. ही ईट सेम फूड इन सेम पॅटर्न फॉर 6 मंथ्स. दॅट इज वाय ही इज विराट कोहली. जर देवेंद्र फडणवीस हा पॉडकास्ट बघत असतील तर त्यांनी तुम्हाला हेल्थ मिनिस्टर केलं पाहिजे. जर तुमचं वजन वाढतंय तर तुम्ही आजारांना निमंत्रण देतात. तर हे खरं आहे की खोटं आहे? कॅल्शियम सोर्सचं फूड खात नसाल तर तुमचे जॉईंट्स खराब होणारच आहे. तुम्ही सतत फॅटी फूड खात राहिलात, तुमच्या बॉडीमध्ये फॅट डिपॉझिशन होणारच आहे. लोक कुठे चुकतायत आणि त्यामुळे त्यांना कोणते आजार होत आहेत? 14-15 वर्षाच्या मुलाला शुगर डिटेक्ट होणं इज व्हेरी ट्रॉमटायझिंग फॉर पेरेंट्स. सो डायबिटीज इज ऑन द टॉप. IT सेक्टर मध्ये जे काम करतात, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हे आता खूप जास्त होते. साखर हे विष आहे असं मी वाचलं होतं एका ठिकाणी. तर खरंच तसं आहे का? आपण देवाला जो प्रसाद ठेवतो तो प्रसाद कारल्याचाच ठेवला असता, साखर घातलेला का ठेवला असता? फक्त जेव्हा व्हिएतनाम वगैरे साईडला आपण जातो तर तिकडे मोस्टली उकळलेले पदार्थ ते लोक खातात आणि म्हणून ते सडपातळ दिसतात. तर हे बरोबर आहे का? भारतामध्ये जसं आपलं कल्चर आहे की आपलं स्टेपल फूड आहे पोळी भाजी वरण भात चटणी लोणचं कोशिंबीर पापड, ह्याच्या पलीकडे तुम्ही सगळं जाऊन खाता हे सोडून, देन यू आर गोइंग ऑफ ट्रॅक टू युअर हेल्थ. वजन न वाढण्यासाठी सकाळी ब्रेकफास्ट काय करावा? चहा किंवा कॉफी हे काहीही तुम्ही खाण्याबरोबर घेतलं त्याचा सगळा सत्यानाश करतं. ते नॉनव्हेज पण एक पार्ट आहे का की ज्याच्यामुळे वेट वाढतं? माइंडलेसली खातो ना, डोकं ताळ्यावर न ठेवता, त्या सगळ्यांनी वजन वाढतं. मग ती भाजी पण तुमच्यासाठी वाईटच आहे ना, अपायकारकच आहे. ज्याचं एज आता 35 to 45 पर्यंत आणि तो तुम्हाला बोलतोय की मॅम मला क्युअर करून द्या, मला वेट कमी करून द्या किंवा माझा मूड तरी व्यवस्थित राहिला पाहिजे नेहमी, असं काहीतरी मला ट्रीट करा. त्याला तुम्ही एका महिन्यामध्ये करू शकता. मी इथे भाजी मार्केटमध्ये बसलेली नाहीये. तुम्ही स्वतःच्या हेल्थ साठी 100 डेज द्या. मग 100 डेज का? कारण म्हणजे म्हातारं होऊन कुठलेही रोग तुमच्या मागे लागू नये म्हणून, तुमच्या मागे कुठलेही मेडिसिन्स लागू नये म्हणून, वय झालं तरीही फिट राहून आयुष्य एन्जॉय करता यावं म्हणून हे 100 दिवस द्या. हे मी प्रत्येकाला सांगते. टेक्नॉलॉजीचा वापर करा. मेनोपॉज नावाचा तुमचा एक प्रोग्राम असतो, तो प्रोग्राम कुणासाठी आहे आणि त्यामध्ये काय असतं? जिथे तुमचे पिरियड जाणार असतं आणि तुमच्या आयुष्याची एक परत नवीन सुरुवात होणार असते. दॅट इज अ मेनोपॉज. या सगळ्यांच्यासाठी माझा एक स्पेशल प्रोग्राम आहे, फॅब ॲट 40. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे डॉक्टर रश्मी शाह मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. नमस्कार. प्रत्येक गोष्टीचा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम होतो, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला काही आजार होतात, तर असं म्हटलं जातं की जर तुमचं वजन वाढतंय तर तुम्ही आजारांना निमंत्रण देताय. तर आज आपण ज्या टॉपिकवर चर्चा करणार आहे मॅम सोबत, ते याच टॉपिकवर करणार आहे की तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुम्ही ते इझिली कसं कमी करू शकतात आणि त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचा आहार, तुमची दिनचर्या किंवा एक्सरसाइज तुम्ही काय केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण मॅम सोबत चर्चा करणार आहे. तर मॅम तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आपल्या चॅनलवर. थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइट. येस. तर मॅम तुम्ही या फील्डमध्ये कशा आलात, म्हणजे इन जनरल जर तुमची जर्नी थोडी जाणून घ्यायची राहिली तर काय सांगाल? माझं शिक्षण मेडिकल एज्युकेशन सगळं पुण्यातच झालं. ओके. त्याच्यानंतर मी मास्टर्स इन हॉस्पिटल आणि हेल्थ केअर मॅनेजमेंट केलं. देन आय वॉज वर्किंग विथ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल फॉर क्वाईट सम टाइम. मग नंतर लग्न मुलं थोडासा ब्रेक पडला. देन आय वेंट टू US विथ माय हजबंड. मग तिथे मी मास्टर्स इन फिटनेस अँड न्यूट्रिशन केलं फॉर 3 years अँड आय डिड स्पेशलायझेशन इन चाइल्ड न्यूट्रिशन ऑल्सो. ओके. अँड आय वॉज वर्किंग देअर फॉर 6-7 years. ओके. भारत आणि US मध्ये काय फरक वाटला इन जनरल, म्हणजे मला वाटलं खूप मोठा फरक हा एकच आहे, म्हणजे वर्किंग कल्चर तर वेगळं आहे. राईट. पण सर्वात महत्वाचं आहे की तिथली जी लोक आहेत, इवन इफ दे आर इंडियन ओरिजिन, दे आर मोर सिरियस अबाउट देअर हेल्थ. आपल्याकडे आत्ता हा सिरियसनेस येतोय, पण अजूनही आपल्याकडे तेवढा सिरियसनेस, अवेअरनेस किंवा मला माझ्या हेल्थची काळजी घ्यायला पाहिजे हे अजूनही लोकांना नाही वाटत. इग्नोरन्स आहेत. ठीक आहे ना, चलताय कल देखेंगे हे जे आहे हे थोडंसं आपल्याकडे जास्त आहे. सो माझ्याकडे जे क्लायंट्स आहेत, क्लायंट्स फ्रॉम सिंगापूर, UK, US, जर्मनी आहे, दुबई आहे, दे आर मोर सिरियस अँड सिन्सिअर. ओके. आपल्याकडे ते जरा कल्चर मे बी लोक जास्त इग्नोरंट आहेत. आता थिंग्स आर मच बेटर इन लास्ट 2-3 years. राईट. पण स्टील इट शुड इम्प्रोवाइज. ऍक्च्युअली खूप मोठा डिफरन्स आहे. ऍक्च्युली आपल्याकडे सिरियसनेस थोडा कमी आहे, कारण जे आपण म्हणतो फॅसिलिटीज तर आहेत आपल्याकडे, जिम्स आहे, न्यूट्रिशनिस्ट आहे तुमच्यासारखे की जे प्रॉपरली गाईड करतात.
म्हणजे 90 दिवसातही तुम्ही 12 ते 13 किलो वजन हो. कमी केलेलं आहे मॅम लोकांचा. तुमचा प्रोग्रामच असतो ऍक्च्युली. जसं मी पहिले बोललो की जर तुमचं वजन वाढतंय तर तुम्ही आजारांना निमंत्रण देतात. तर हे खरं आहे की खोटं आहे? एक्झॅक्टली. यू आर व्हॉट यू ईट. म्हणजे आपण जे खातो त्याच्याने आपलं शरीर घडतं. तुम्ही चांगलं, सात्विक आणि शरीराला पोषण देणारं अन्न खाल्लं तर तुमचं शरीर हेल्दी राहणार आहे. वाटेल ते अनहायजेनिक, जंक, फ्राईड, फॅटी फूड खाल्लं तर ते तुमचं शरीर खराब होणार आहे. जैसा अन्न वैसा मन, जैसा अन्न वैसा तन. आपण जे खातो त्याच्याने आपलं शरीर घडणार आहे. तुम्ही वरून काही करा, म्हणजे लोक एक साधं उदाहरण देते की तुम्ही वरून किती पण फेशियल्स करा, केसांना काहीतरी 10 प्रकारचे शॅम्पू वापरा, सिरम्स वापरा, स्किनसाठी हजारो प्रोडक्ट्स वापरा, बट इट शुड बी क्लीन अँड क्लिअर फ्रॉम इनसाइड. आतून तुम्ही किती हेल्दी आहात ते तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या शरीरावर रिफ्लेक्ट होणार आहे. बरोबर. जर तुम्ही कॅल्शियम सोर्सचं फूड खात नसाल तर तुमचे जॉईंट्स खराब होणारच आहेत. तुम्ही सतत फॅटी फूड खात राहिलात तर तुमच्या बॉडीमध्ये फॅट डिपॉझिशन होणारच आहे. इट्स बेसिक सायन्स. त्यामुळे यू आर व्हॉट यू ईट. करेक्ट. तुम्हाला काय वाटतं की कोणकोणत्या आजारांना आपण निमंत्रण देतो इन केस ऑफ की जर समजा जसं बोला की कॅल्शियम कमी झालं तर तुमचे हाडांचे तुम्हाला आजार होतात, असं जर स्पेसिफाय करायचं झालं थोडं तर मग आपल्याला कळेल की कोणते म्हणजे लोक कुठे चुकतायत आणि त्यामुळे त्यांना कोणते आजार होत आहेत. काही गोष्टी खूप प्रॉमिनंटली आता आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघतोय. बिईंग अ डॉक्टर, माझ्याकडे नुसतं वेट लॉस नाही पण बऱ्याचशा मेडिकल एलिमेंट्सचे पण पेशंट्स येतात. सर्वात प्रॉमिनंटली, सर्वात टॉपला आपण म्हणतो तो आहे डायबिटीस. ओके. आणि हा फक्त अगदी 40-50 वर्षाचे आहेत त्यांना नाहीये. 14-15 वर्षाची मुलं सुद्धा डायबिटीसचा रिपोर्ट घेऊन माझ्याकडे येतात. आई वडील हताश झालेले असतात की काय करायचं आता ह्याचं. कारण आपल्या 14-15 वर्षाच्या मुलाला शुगर डिटेक्ट होणं इज व्हेरी ट्रॉमटायझिंग फॉर पेरेंट्स. सो डायबिटीस इज ऑन द टॉप. त्याचं कारण तुमचं साखर खाण्याचं प्रमाण. साखर खाण्याचं प्रमाण म्हणजे तुम्ही फक्त चहात साखर टाकली असं नाही. तुम्ही बाहेर कॉफी, कोल्ड कॉफीज, आईस्क्रीम्स, डेझर्ट्स, मिठाई किंवा असे गोडाचे पदार्थ, मैदा, इट इज ऑल्सो अ शुगर. तो हे पिझ्झा, पास्ता हे सगळं जे अति प्रमाणात खाल्लं जातं ना त्याचे हे परिणाम होतात. ही लहान मुलं नाही, मोठे पण खातात. बाहेर गेलो, भूक लागलं, काहीतरी खाल्लं. आपल्याला चॉईस हेल्दी खायची पण असते, बट वी चूज ऑन अनहेल्दी फूड. सतत स्ट्रेस घेणं, ताण तणावात राहणं. आता मी किंवा तुम्ही आपण कुणाला म्हणू शकत नाही अरे तुम्ही स्ट्रेस फ्री राहा. इट्स नॉट पॉसिबल. आजचं लाईफस्टाईल प्रत्येकाचं असं आहे की स्ट्रेस विल बी देअर, पण तो मॅनेज करता आला पाहिजे ना, ते शिकलं पाहिजे. जर एखादी गोष्ट येत नाही तर ती शिकावी, कारण ती मॅन्डेटरी आहे. मग ब्लड प्रेशर, झोप, तुमचं लाईफस्टाईल बरोबर नसणे किंवा अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे हॉर्मोनल चेंजेस होतात, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात. मग PCOS, थायरॉइड किंवा एंडोमेट्रियोसिस आहे, हेवी ब्लिडिंग होणे, पिरियड्स इरेग्युलर होणे, इन्फर्टिलिटी होणे, हे अशा सगळ्या गोष्टी होतात. सो हे 3 गोष्टी हे प्रायोरिटीने आम्ही आता फेस करतोय. ग्रेड 2 फॅटी लिव्हर इज वन ऑफ द मोस्ट प्रॉमिनंटली आत्ता येते. आणि IT सेक्टरमध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी तर खूप. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हे आता खूप जास्त होते. म्हणजे अल्कोहोल तुम्ही घेत नाही पण स्टील युअर लिव्हर इज शोईंग दॅट यू आर अ ग्रेड 2 फॅटी लिव्हर. कोलायटिस, तुम्ही असं फूड खाताय की जिथे सतत तुम्ही काहीतरी इन्फ्लमेशन क्रिएट करताय तुमच्या सेल्समध्ये. सो कोलायटिस इज वन ऑफ द थिंग. म्हणजे तुम्हाला कोलॉन जो आपला आहे आतड्यांच्या इथे, तिथे सूज येणे, ते दुखणे, मग बऱ्याचदा उठताना, बसताना, पळताना जर्क बसला, तुम्ही झोपताना कूस बदलली, मग हे दुखणं, ह्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि हे जेव्हा सगळं एकत्र येतं, स्ट्रेस, ताण तणाव, BP, डायबिटीस, मग ते तुमच्या किडनीला, हार्टला अफेक्ट करणार आणि करणारच. स्किन आणि हेअर खराब होतात हे खूप दुय्यम राहिलं, पण हे सगळं जे आहे ना हे आधी करेक्शन केलं पाहिजे. खूप खूप इम्पॉर्टंट गोष्टी बोलल्या मॅम तुम्ही याच्यामध्ये, की बाहेरून चांगलं दिसण्यापेक्षा आतून किती चांगलं आहे एक्झॅक्टली, त्याच्यावर जास्त गोष्टी डिपेंड असतात. म्हणजे मी तुम्हाला एक साधं सांगते की जर तुम्ही BK शिवानींना बघितलं असेल, सद्गुरू आहेत किंवा आपले जे काही स्पिरिच्युअल गुरु आहेत, गौरगोपाल दास आहेत, ह्या सगळ्या स्पिरिच्युअल गुरुजना तुम्ही बघा, ते मेकअप करतात का? लुक ॲट देअर स्किन, हाऊ दे आर ग्लोईंग, हाऊ पीसफुल दे आर, हाऊ काम दे आर. हे का होतं? बिकॉज ऑफ द फूड दे ईट. दे मेडिटेट
एव्हरी सिंगल डे दे ट्राय टू बी पीसफुल, काम, स्ट्रेस फ्री. किंवा आपले कुणाचे हेच नाही, आपले सगळे साधू संत असतील, आपले गुरु महाराज जे असतील, ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे, कधी त्यांना जाऊन भेटा आणि त्यांचा चेहरा ऑब्झर्व करा. सी हाऊ ग्लोईंग दे आर. राईट. मग हे कुठून येतं? दे आर नॉट टेकिंग एनी सप्लिमेंट्स. ते कुठल्या न्यूट्रिशनिस्ट कडे जात नाही, बट दे आर इटिंग सात्विक फूड. मॅम, आपण साखर म्हणतो की साखर हे विष आहे, असं मी वाचलं होतं एका ठिकाणी. तर खरंच तसं आहे का? कसं काय साखर विष असू शकेल? आपण घरात किंवा एखादं चांगलं काही कार्य झालं किंवा घरात काही चांगलं घडलं, चांगली गुड न्यूज आली, तर आपण काय म्हणतो? मिठाई देतो. देवापुढे साखर ठेवा. मग ते विष आहे म्हणून देवापुढे नाही ठेवत ना आपण. सर, साखर कसं आहे ना, साखर ही वाईट नाहीये, त्याचं अतिप्रमाण केलं ना मग ते वाईट होतं. ओके. इव्हन मी म्हणते की चहात साखर घेणं पण वाईट नाहीये, पण तुम्ही त्याचं अतिप्रमाण करू नका. तुम्ही दिवसातला 1 कप चहा अगदी थोडीशी साखर टाकून घ्या, इट्स ओके. ओके. पण तुम्ही दिवसातून 7-7, 8-8 कप चहा पिता, कप नाही मग भरून पितात, 2-2 चमची साखर टाकून पिणार. मग तुम्ही बाहेर गेल्यावर काहीतरी गोड खाणार, अरे उन्हाळा आहे आईस्क्रीम खाणार, तुम्ही सरबत पिणार, तुम्ही कोल्ड्रिंक्स घेणार, तुम्ही डेझर्ट्स खाणार. मग हे नवीन, अरे मी आज रील मध्ये हे बघितलं, लेट्स ट्राय इट. आणि तुम्ही जर स्विगी वगैरे कधी जर ऍप काही डाउनलोड केलं असेल, त्याच्यावर एकदा काही तुम्ही ऑर्डर करा, दे विल कंटिन्युअसली स्टार्ट सेंडिंग यू नोटिफिकेशन. मिडनाईटला नोटिफिकेशन येतात, इज इट अ डू यू हॅव अ मिडनाईट क्रेविंग. म्हणजे त्या माणसाला नसेल तरी इच्छा होते. हे जे तुम्ही साखरेचं प्रमाण ओव्हरऑल वाढवता शरीरामध्ये, ते हानिकारक आहे. ओके. त्यामुळे साखर हे विष आहे असं म्हणूच नका, कारण साखर विष असतं तर आपण देवाला जो प्रसाद ठेवतो तो प्रसाद कारल्याचाच ठेवला असता ना, साखर घातलेला का ठेवला असतं आपण. तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलं या गोष्टीला. म्हणजे साखर ही गरजेचीच आहे आपल्या बॉडीसाठी, थोडी प्रमाणात. ओके. मग काही लोक पूर्ण साखर बंद करतात. म्हणजे मी असे माझे काही मित्र बघितले किंवा काही काम करताना सोबत अशा लोकांना भेटलं, ते बोलतात की नो शुगर, बिलकुल शुगर आम्ही कन्झ्युम करत नाही. तर मग ते योग्य आहे का तसं पूर्ण बंद का करणं? नाही? हा, ओके. साखर बंद करणं अयोग्य मुळीच नाही. ओके. हा. कारण आत्ताची आपली जी लाईफस्टाईल आहे ना, त्याच्यात आपली मुवमेंट कमी आहे आणि बसणं जास्त वाढलेलं आहे. आपल्याला कुठे जायचं असेल तर आपली 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, काहीच नाही तर आपण ओला रिक्षा कशानेही जातो, चालत जात नाही. 1 किलोमीटर जरी असेल, अर्धा किलोमीटर असेल, तरीही आपण चालत नाही. किंवा आता सगळ्यांचं स्क्रीन समोर बसून काम झालेलं आहे. म्हणजे काम करताना बसतो, टीव्ही समोर बसतो, जेवताना बसतो, गप्पा मारताना बसतो, गाडीत बसलेलो असतो. हे जे सतत बसणं झालेलं आहे ना, त्याच्यामुळे ऍक्टिव्हिटी लेवल कमी झालेली आहे. त्यामुळे आपण जे खातो, जी साखर शरीरात जाते, त्याचं यूज होत नाही. त्यामुळे आता बरेच जण शुगर कट डाऊन करतात आणि इट इज नॉट एट ऑल बॅड. इट इज ओके. इट इज ओके. कारण आपण जे नॉर्मल जेवण करतो त्याच्यातून काही ना काही शुगर तर आपल्या बॉडीत जातच असते. पण अगेन, जर तुम्हाला लो ब्लड प्रेशर असेल किंवा तुम्हाला बऱ्याच जणांना जसं डायबिटीस असतो तसं शुगर ड्रॉप होण्याचे पण त्रास असतात, की खूप उन्हात वगैरे गेलं तर त्यांची शुगर एकदम 70च्या पण खाली येते. त्या लोकांना साखर स्किप करणं थोडंसं घातक असतं. पण हे सगळं करताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा एकदा सल्ला घ्या की बाबा मी करू का, आणि केल्याने मला अपाय नाही ना. बरोबर. आणि साखर म्हणजे तुम्ही फक्त व्हाईट शुगरच घेतली पाहिजे असं नाही. यू कॅन हॅव इट थ्रू डेट्स. तुम्ही कोकोनट शुगर आता येते, मॉन्क फ्रूट शुगर आहे, किंवा फ्रुट्स पण आहेत. फ्रुट्स मधून पण तुम्हाला साखर मिळते, नॅचरल शुगर आहे. सो टेबल शुगर बंद करणं इज नॉट ॲट ऑल अ बॅड डिसिजन, इट इज अ गुड डिसिजन. अगेन मी म्हणेन की जर तुम्हाला असे काही लो शुगर, चक्कर येणे, वर्टिगो असे काही त्रास असतील तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या, बोला त्यांच्याशी आणि लेट देन डिसाइड. तुम्ही स्टॉप. एक्झॅक्टली. असे कोणते पदार्थ आहेत की ज्याच्यामुळे आपलं वजन खूप जास्त लवकर वाढतं? तर म्हणजे हे आपण याकडे तर येणारच आहे की कमी करण्यासाठी काय करायचं, बट आता लोकांनी कंट्रोल करण्यासाठी की त्या पदार्थांवर थोडंसं कंट्रोल ठेवला पाहिजे, तर ते पदार्थ मॅम थोडे स्पेसिफाय करा ना. ज्या पदार्थांच्या रील्स बघून खायला टेम्प्ट होतं ना, त्या सगळ्यांनी वजन वाढतं. एकदम सिम्पल. तसं बघितलं तर कुठल्या पण 1 किंवा 2 पदार्थांनी वजन वाढत नाही, तसंच ते 1-2 पदार्थांनी कमी पण होत नाही. इट्स अ टोटल इंटिग्रेशन ऑफ व्हॉट यू ईट इन अ डे. ओके.
पण त्याच्यात जर सर्वात टॉपला आपण म्हटलं तर साखरेचं अतिप्रमाण किंवा खूप गोड शरीरात अतिप्रमाणात साखर जाणे. नंबर 2 आहे सगळे तळलेले फॅटी फूड्स. ओके. अतिशय फॅट लोडेड फूड्स. म्हणजे तुम्ही जर कुठलं अशा फूड्सच्या हल्ली रील्स येतात, स्ट्रीट फूड, अशा नवीन टाईपचे स्ट्रीट फूड काढलेले असतात. मग ते काहीतरी ब्रेड घेणार, त्याच्यात स्टफिंग टाकणार, मग ते ब्रेड एकदम ते कुठल्या तरी बेसन किंवा कशाच्या ते घोळात टाकणार, मग ते तळणार, मग तळून काढलं की मग तो त्याच्यावर चीज टाकणार, मग मेयोनीज टाकणार, मग कुठले 2-3 सॉस टाकणार, मग चाट मसाला टाकणार, मग ते कट करणार आणि मग तुम्हाला देणार. मग लगेच तोंडाला पाणी मग सुटतं तोंडाला आपल्या. पाणी सुटतं. पण इन दिस प्रोसेस हाऊ मच फॅट यू आर कन्झ्युमिंग. किती म्हणजे तुम्ही तळलं तिथे त्याचं बॅड कोलेस्टेरॉल झालं, तिथे फॅट झालं, मग तुम्ही मेयोनीज टाकलं त्याच्यात शुगर आली, फॅट्स आले, सगळे आर्टिफिशियल. म्हणजे ते काय डालडा वनस्पती तेलापासूनच मेयोनीज हल्ली बल्कमध्ये जे बनवतात ते. मग त्याला बटर लावणार, मग त्याच्यात धनभर चीज टाकणार आणि मग ते खाणार. मग ते का नाही चांगलं लागणार? ते चांगलं लागणारच ना. सो असं जे माइंडलेसली खातो ना, डोकं ताळ्यावर न ठेवता, त्या सगळ्यांनी वजन वाढतं. ओके. बाहेर देशात जेव्हा व्हिएतनाम वगैरे साईडला आपण जातो तर तिकडे मोस्टली जसं म्हणतो की उकळलेले पदार्थ ते लोक खातात. ओके. म्हणजे की जर समजा कोबी जरी खायची आहे तरी ते उकळतात आणि ते कट वगैरे थोडं एक असतं ते एक प्रकार. प्रत्येक ते तसंच फूड इट करतात आणि म्हणून ते सडपातळ दिसतात. तर हे बरोबर आहे का? मी परत तेच सांगते, कुठल्या पण एका पदार्थाने आपण सडपातळ होत नाही. त्याला खूप गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत असतात. त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी किती आहे, ते किती चालतात हे पहिलं. बरोबर आहे. राईस इटर आहेत म्हणून जाड होतात असं नाही. तसं असतं तर आपलं साऊथ इंडियात जास्त ओबेसिटी असती. पण ओबेसिटी जास्त अशा कॉन्टिनेंट्समध्ये आहे किंवा अशा प्रदेशांमध्ये आहे भारतात जिथे गहू जास्त खाल्ला जातो, फॅटी फूड्स जास्त खाल्ले जातात. आता जसं तुम्ही व्हिएतनामचं म्हटलात, ते सगळं उकळून वगैरे खातात. त्याचं कल्चर, ते त्यांचं कल्चर आहे. किंवा भारतामध्ये जसं आपलं कल्चर आहे की आपलं स्टेपल फूड आहे पोळी भाजी वरण भात, चटणी, लोणचं, कोशिंबीर, पापड, हे सगळं. बरोबर. ह्याच्या पलीकडे तुम्ही सगळं जाऊन खाता हे सोडून, देन यू आर गोइंग ऑफ ट्रॅक टू युअर हेल्थ. बरोबर. तर तसंच व्हिएतनामीजचं आहे की दे इट राईस ऑल्सो, दे इट ॲनिमल प्रोटीन ऑल्सो अ लॉट. नुसत्या भाज्या नाही, त्यांचं स्टेपल फूड आहे राईस किंवा राईस नूडल्स, हे सगळं खातात. त्याच्याबरोबर ते लोक ॲनिमल प्रोटीन खूप सारं खातात. ते व्हेजीज पण तेवढ्याच खातात. आणि मग त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी असली की त्यांच्यात मग ते सडपातळ दिसणारच. न्यूट्रिशनिस्ट बद्दल जर बोलायला झालं तर असं बोललं जातं की आधीचे लोक तर 90 वर्ष जगले, 95 वर्ष जगले. ते तर भाजी पोळी नॉर्मल जेवण करायचे. म्हणजे तेव्हा कुठे न्यूट्रिशनिस्ट होते. बट लोकांना ही गोष्ट कळत नाही आज की तेव्हाचं जे लाईफस्टाईल होतं आणि आताचं जे लाईफस्टाईल आहे त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जे काम ते लोक करायचे तर आता त्या कामातही फरक आहे. आजही शेतकरी माणसाला न्यूट्रिशनची इतकी गरज मला नाही वाटत. म्हणजे तुमच्या नजरेत ती असूही शकते कारण तुम्ही डीपली ते बघाल. बट जेव्हा तुम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये, मुंबईसारख्या, नागपूर किंवा मेट्रो सिटीजमध्ये राहतात तर इथे IT चा जॉब जास्त आहे किंवा तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये असाल तरी फिजिकल ऍक्टिव्हिटीवाले जॉब कमी झाले, बसून जॉब आहे. तर हे लोकांना कळत नाहीये की त्यामुळे तुम्हाला त्याची गरज जास्त आहे. आणि मेनली जेव्हा पार्ट आहे तो स्त्रियांचा, तर महिला तर घरातच असतात मोस्टली, म्हणजे ज्या जॉब नाही करत त्या. आणि जरी जॉबला गेल्या तरी महिलांचा जो जॉब असतो तो बैठे जॉब असतो, असं फिरस्तीचं काम नसतं मोस्टली. त्यामुळे त्यांना ती गरज जास्त पडते आजकाल. फ्रुट्स बद्दल जर बोलायला गेलं तर कोणते फ्रुट्स, म्हणजे प्रमाणात तर प्रत्येक फूड खायला पाहिजे ते तर बरोबर आहे, बट काही फ्रुट्स असे असतात की ज्यामुळे वजन वाढू शकतं का? जसं आंबा आमच्या एरियामध्ये खूप जास्त आवडीने खाल्ला जातो. तर आंबा जास्त खाल्ला तर त्याच्यामुळे वजन वाढतं का मॅम? नाही. माझे खूप सारे क्लायंट्स आहेत ज्यांनी मे मध्ये प्लॅन घेतला असेल, त्यांच्या रोजच्या आहारात आम्ही आंबा देतो आणि स्टील दे आर लुझिंग वेट. ओके. फ्रुट्स कुठले पण वाईट नाहीयेत. आता फ्रुट्स मध्ये पण सेग्रिगेशन आहे. त्याला हाय ग्लायसेमिक आणि मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स फूड असं म्हणतात. सिंपल भाषेत ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय? तुम्ही काहीही खाल्ल्यानंतर त्याची शरीरात ग्लुकोजची पातळी, म्हणजे ग्लुकोजला पण आपण साखरेची पातळी, ते किती वाढवतं तुमच्या रक्तामध्ये, त्याला म्हणतात ग्लायसेमिक इंडेक्स. काही फ्रुट्स जसं आंबा, सीताफळ, बनाना, पपया,
दीज आर हाय ग्लायसेमिक फूड. म्हणजे ते तुमच्या शरीरात गेल्यावर ग्लुकोजची पातळी लेट्स से फॉर एक्झाम्पल 4 वाढवतात. जे सिट्रस फ्रुट्स आहेत, मोसंबी आहे, संत्रा आहे, स्ट्रॉबेरीज आहेत, कुठल्या पण बेरीज, त्या एकदम 1 आणि 2 अशा वाढवणार. जे फूड हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहेत ते तुमच्या शरीरात जास्त साखर रिलीज करतात. ओके. नॉर्मल माणसाला एका प्रमाणात आंबा, केळं, सीताफळ, पपई किंवा कुठलंही फ्रूट खाणं इज ॲब्सोल्युटली ओके. ओके. डायबिटीस असेल तर तेच फ्रूट तुम्ही कमी प्रमाणात कंबाईन विथ फायबर्स, कंबाईन विथ वेजीस, कंबाईन विथ गुड फॅट्स अँड प्रोटीन हे जर घेतलं तर त्याच्याने काही अपाय होणार नाही. पण अगेन तुमचं डायबिटीस किंवा शुगरची लेवल किती आहे, तुमचं HbA1c किती आहे, इन्शुलिन रेझिस्टन्स तुमचा किती दाखवतोय रिपोर्ट्सवर, त्याच्यावर ठरतं की तुम्हाला ते फ्रूट खायला अलाउड आहे की नाही. पण एका सामान्य व्यक्तीला ज्याला डायबिटीस नाहीये पण वजन कमी करायचंय तो आंबा खाऊ शकतो बिंदास. राईट. आपल्याला प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मला सक्सेसफुल बनायचं लाईफमध्ये, हो काहीतरी अचीव्ह करायचं किंवा एक टार्गेट असतं आपलं. प्रत्येकाचं तसं असतं. आता मी पॉडकास्ट करतो तर मला असं वाटतं की मी 1 मिलियन पर्यंत लवकर पोहोचलो पाहिजे, त्यासाठी मी पॉडकास्ट करतोय. तसं पण ते करण्यासाठी मला एक एनर्जी लागते मला, आणि ती एनर्जी येण्यासाठी मला जेवणच करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट लागते ती असते माझा मूड. माझा मूड कसा आहे त्यावर तो पॉडकास्ट ठरतो किंवा त्याच्यावर माझं काम करण्याची इंटेन्सिटी ठरते. जे जेवण आपण करतो किंवा जे फूड इनटेक आपण करतो आणि जे वजन आपलं वाढतं त्याच्यामुळे माझा जो मूड आहे तर तोही खराब होऊ शकतो का? म्हणजे जे म्हणतो ना आपण की यार चल करू आज हे काम करू, तर ते एक हॅपीनेसली आपण ते काम करतो. बट कधी कधी आपला मूड थोडासा डाऊन असतो, इन केस की उठल्यावरच असं जरा टायर्डनेस वगैरे या गोष्टी. तर तुम्ही काय सांगाल की याच्यामध्ये फूड इनटेकचा किती पार्ट येतो आणि वेटचा किती पार्ट येतो? दोन्ही गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. ओके. जैसा अन्न वैसा मन. तुम्ही जसं फूड खाता तसं तुमचं मन होतं आणि जसा तुमचा मूड असतो त्याप्रमाणे तुम्हाला ते एक फूड आयटम खायची इच्छा होते. आता सर्वात पहिलं तुम्ही जसं म्हणतात की लेट्स से यू आर डुईंग पॉडकास्ट, तुम्ही जास्त शूट्स करताय दिवसभरात अँड यू नीड एनर्जी. तुम्ही जरी बसून आपण बोलत असलो तरी तुमची बुद्धी, मेंदू चालतोच आहे ना, तिथं एनर्जी हवी आहे अँड यू नीड एनर्जी दॅट टाइम. मग त्या एनर्जीसाठी जरुरी नाहीये की तुम्ही काहीतरी हेवी शुगरी फूड खा. तुम्ही दिवसभरात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स आणि फायबर्स हे जर प्रॉपर कॉम्बिनेशन मध्ये खाल्लं, फळं आणि भाज्यांचे मिक्स स्मूदीज करून खाल्ल्या, इट इज गोइंग टू गिव्ह यू अ सस्टेनेबल एनर्जी. म्हणजे आता लेट्स से आपण आता पॉडकास्टला बसलोय, पॉडकास्टला बसायचे एक अर्धा तास आधी जर मिक्स फळं आणि भाज्यांची एक छानशी फुल ग्लास भरून तुम्ही स्मूदी घेतलीत, मे बी विदाउट ऍडिंग मिल्क ऑर एनी कर्ड, वेगन, शुगर तर प्रश्नच येत नाही. जर तुम्ही ती स्मूदी घेतली तर पुढचे 4 तास तुम्हाला भूक लागणार नाही. फायबर आणि फ्रुट्स हे म्हणजे भाज्या आणि फ्रुट्स कंबाईन केल्यामुळे ते तुमच्या शरीरामध्ये स्लो रिलीज होणार आहे. ग्लुकोज ते जे तुमच्या रक्तात जाणार आहे, सो ग्लुकोज ते स्लो रिलीज होणार आहे, त्यामुळे ते सस्टेनेबल एनर्जी देणार आहे तुम्हाला. प्लस इट इज गोइंग टू गिव्ह यू फ्रेशनेस. You are going to get all the multivitamins, minerals and nutrients from that one glass of smoothie. पण ऑन द कॉन्ट्ररी मला फार असं एनर्जी पाहिजे, फ्रेश वाटतं म्हणून तुम्ही 1 ग्लास कोल्ड कॉफी पिलीत तर ते शुगर क्रश देणार आहे तुम्हाला. थोडा वेळ तुम्हाला छान वाटेल बट आफ्टर 1 hour यू विल स्टार्ट फिलिंग डल. मग ते असं रे झोपच आली, मला असं असं झालं, हे असं होतं. मग ते डल वाटायला लागतं आणि मग लवकर भूक लागते कारण ती फास्ट रिलीज होते. ती जेवढी पीक करते तेवढीच पटकन खाली येते अँड देन यू अगेन यू आर फिलिंग एम्प्टी आणि त्याचे फॅट्स बनलेले असतात. ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही जर फळ आणि भाज्यांची मिक्स स्मूदी घेतली तर तो फ्रेशनेस सगळं तुम्हाला एका वेळेला मिळतं. सो व्हॉट फूड यू चूज दॅट मॅटर्स अ लॉट. स्मूथी बद्दल बोलल्या मॅम तुम्ही. आता तर मला सांगा ना, जर आता आपल्या काही महिला बघतायत किंवा म्हणजे काही लेडीज किंवा मुलंही बघत असतील जे त्यांना जर असं वाटत असेल की मला आता ती स्मूथी प्यायची आहे तर त्यांनी कशी बनवावी, एक रेसिपी तुम्ही काय? माझी सर्वात फेवरेट स्मूदीची मी रेसिपी देते. रेसिपी ऐकताना सगळ्यांना वाटेल यू कसं वाटेल ते, कसं लागेल ते.
पण एकदा माझ्या या रेसिपीवर विश्वास ठेवा आणि ती रेसिपी बनवून बघा आणि मी गॅरंटीनी सांगते ही तुम्हाला खूप आवडेल. ओके. ओके, काय करायचं? सिंपल आहे. 1 कप पालक घ्यायची, पालकची पानं चांगली स्वच्छ धुवून, अर्धा कप पुदिना, अर्धा लिंबू, लिंबूचा रस, अर्धी काकडी आणि अर्ध ऍपल साली सकट घ्यायचं. हे सगळं स्वच्छ धुवून कट करून घ्यायचं. ब्लेंडरमध्ये पालक, पुदिना, ऍपल, काकडी हे सगळं टाकलं की त्याच्यावर अर्धा लिंबूचा रस टाकायचा. अर्धा लिंबूचा रस त्याच वेळेला नाही टाकला आणि तो पाणी बिणी टाकून क्रश केल्यानंतर ती काळी कुट्ट पडणार. ओके. त्याचा ऑक्सिडेशन होतं, कलर बदलतो. आणि 2 क्यूब आईस, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी आणि कलर मेंटेन व्हायला. सगळं एकदम स्मूथ ब्लेंड करा, पाणी टाका आणि ती स्मूदी झाली की लगेच प्या. आणि ती पिताना काचेच्या ग्लासमध्ये घ्या, कारण हे सगळे ऑक्सिडेटिव्ह प्रॉपर्टीज असतात, त्याच्यामुळे ते स्टील किंवा मेटलमध्ये घेऊ नका. प्लास्टिक तर शक्यच नाही, अवॉइड करायचं. काचेच्या ग्लासमध्ये. सो द कलर ऑफ दॅट स्मूदी ते तुमच्या ब्रेनला सिग्नल देतात दॅट दिस कलर लुक्स ब्युटिफुल. ग्रीन कलर इज अ कलर ऑफ लाईफ. इट रिप्रेझेंट्स फ्रेशनेस. आणि ते प्या तुम्ही अँड इट्स अमेझिंग. पूर्ण एनर्जेटिक पण वाटेल, भूकही नाही लागणार आणि हेल्थसाठी तर खूप चांगलं. म्हणजे जे लोक व्हिगन आहेत त्यांना चांगलं, किंवा बरेचसे लोक लॅक्टोज इंटॉलरंट असतात, त्यांना दूध किंवा दुधाचे पदार्थ टॉलरेट होत नाही, त्यांना पण चांगलं. मग ह्याच्यात तुमचं पालक, पुदिना म्हणजे तुमच्या ग्रीन व्हेजीस गेल्या, त्याच्याबरोबर काकडी, इट इज गोइंग टू गिव्ह यू लॉट ऑफ हायड्रेशन टू युअर बॉडी. राईट. ऍपल, पेक्टिन मिळालं, लिंबू टाकला म्हणजे व्हायटॅमिन सी. व्हायटॅमिन सी टाकल्यामुळे आयर्न जे आहे पालक मधलं ते बेटर ऍब्सॉर्ब होतं. सो दिस स्मूदी इज टेस्टी, हेल्दी अँड न्यूट्रिशियस. हे मॅम त्यांच्या पेड जो असतो प्रोग्राम Exactly. त्याच्यामध्ये सांगतात, बट मॅमने आपल्यासाठी हे फ्री मध्ये सांगितलं आज. नाईस. हे मॉर्निंगला पिऊ शकतो, म्हणजे ऑफिसला निघायच्या आधी ऍज अ ब्रेकफास्ट म्हणून हे करू शकतो मॅम आपण. ऍज अ ब्रेकफास्ट करू शकता, किंवा तुम्हाला 2 जेवणांच्या मध्ये जेव्हा भूक लागते, संध्याकाळची जी वेळ असते सगळ्यांची, जी खूप क्रुशियल असते, राईट. म्हणजे क्रेव्हिंग्स वगैरे असं सगळं होतं, त्यावेळेत मोठा ग्लास भरून ही स्मूदी घेतली ना तर तुमचे सगळे क्रेव्हिंग्स कट डाऊन होतात. ओके. आणि मग रात्रीचं जे मील असतं, असं लोक बोलतात की थोडं कमी घेतलं पाहिजे. मग ती आपली आप तुम्हाला भूक कमी लागते ना रात्री. तुम्ही 4 ते 5 वाजताच्या मध्ये, समजा आता लेट्स से फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 वाजता लंच केलं. 1 वाजता लंच केल्यावर लोकांना काय होतं, 5 ते 6 मध्ये ऑफिस मधून निघतात. 1 वाजता लंच केलेलं असतं, 6 पर्यंत पोटात काय नाही, मग पोटात असं ते कॉर्टिसॉल, तुमचं जे कॉर्टिसॉल हॉर्मोन आहे ते एकदम पीकवर येतं. कॉर्टिसॉल वाढलं की ते तुम्हाला 3 टेस्टला क्रेव्हिंग देतं. कुठल्या 3 टेस्ट? स्पायसी, सॉल्टी आणि स्वीट. म्हणून लोक काय खातात संध्याकाळी येताना? भेळ, पाणीपुरी, वडापाव, समोसा, आणि मग तिथे सगळं बिघडतं. म्हणजे तुम्ही सकाळपासून किती छान फॉलो करा, संध्याकाळी पीपल आर गोइंग टू मेस अप. म्हणून काय करायचं की मग अशा वेळेला जर तुम्ही घरी असाल तर ही स्मूदी घरी बनवून प्या, किंवा तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर तुम्ही 1 बाउल स्प्राउट्स घ्या, फुटाणे खा किंवा शेंगदाणे खा, की ज्याच्याने थोडंसं पोट भरलेलं राहील आणि अशा क्रेव्हिंग्स होणार नाहीत. ओके, नाईस. वजन न वाढण्यासाठी सकाळी ब्रेकफास्ट काय करावा? ब्रेकफास्ट मध्ये 3 कंपोनंट्स पाहिजेत: कार्ब्स, प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स. ओके. कार्ब्स मध्ये आपण नेहमी खातो ते पोहे, उपमा, काही जण चपाती खातात, गुज्जू, सगळे थेपला, खाकरा असं खातात. प्रोटीनचं प्रमाण जे आहे ना ते कार्ब्स पेक्षा डबल पाहिजे. साधं इक्वेशन आहे. लोक काय करतात, कार्ब्स डबल असतात, प्रोटीन्स कमी किंवा नसतातच. ओके. किंवा नाश्त्याला तुम्ही कोणाला विचारलं की तू काय नाश्ता केला, मग ते म्हणतात चहा आणि पोहे. तुम्ही चहा कुठल्याही अशा मील बरोबर घेतलं, त्या मील मधल्या सगळ्या न्यूट्रिएंटचा सत्यानाश होतो. अरे बापरे. ओके. चहा किंवा कॉफी हे काहीही तुम्ही खाण्याबरोबर घेतलं त्याचा सगळा सत्यानाश करतात ते. किंवा लोक नाश्त्यात काय खातात? चहा, बिस्किट. हो, राईट. काय मिळतं तुम्हाला त्याच्यातून? 1 बिस्किट तुम्ही घेतलं, पार्लेजी, मारी बिस्किट, कुठलंही बिस्किट असो, त्या एका बिस्किटातून तुम्हाला 4 ते 5 टीस्पून शुगर जाते पोटात. ओके. चहात साखर असते, हो, बरोबर. तुम्ही त्याच्यात दूध टाकतात, दुधात पण थोडीशी शुगर असतेच. म्हणजे ओरिजिनल मिल्क इज लिटिल बिट स्वीटर, त्याचं कॉम्पोनंटच आहे ते. मग त्यात तुम्ही त्यात बिस्किट बुडवून खाणार. समजा 1 कप चहा 1 टीस्पून साखर घालून बनवला
त्याच्यात तुम्ही 2 बिस्किट बुडवून खाल्ले म्हणजे 2 बिस्किटातली 8 टीस्पून शुगर, 1 टीस्पून शुगर फ्रॉम टी, 9 टीस्पून शुगर तुम्ही एका चहा बिस्किटमध्ये खाल्लं, कुठून वजन कमी होणार आहे? बरोबर आहे. राईट. आणि मग डायबिटीस होईलच ना नंतर. करेक्ट. म्हणून ब्रेकफास्ट करताना पहिलं लक्षात ठेवायचं की चहा ब्रेकफास्ट सोबत घ्यायचा नाही. तो 1 तास नंतर तुम्ही घेतला तरी चालतो. मग ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही ही स्मूदी घेऊ शकता. त्याच्याबरोबर प्रोटीन मध्ये जे लोक अंडी खातात ते अंडी घेऊ शकतात. अंडी नाही खात तर तुम्ही स्प्राउट्स घ्या. पराठा खाणार असाल तर त्याच्यावर मोठं वाटी भरून दही घ्या. सो युअर ब्रेकफास्ट शुड हॅव कार्ब्स. जर तुम्ही 30% घेतले, 60% शुड बी प्रोटीन अँड अगेन 30% शुड बी युअर हेल्दी फॅट्स. ओके. मी असं बघितलंय की काही लोक जे असतात ना ते कॉफीचा मग असतो त्यांचा एक, तर रोज अशी एक मगभर कॉफी पितात, खूप जास्त लेवलला. म्हणून ते बोलतात की कॉफी हेल्प्स अस फॉर डिटॉक्सिंग. तर इज इट ट्रू? डिटॉक्स का करायचंय हा पहिला प्रश्न. कारण आपल्या शरीराची रचना अशी असते की लिव्हर इटसेल्फ डिटॉक्सेस युअर बॉडी. म्हणजे ते सगळं तुम्ही जे न्यूट्रिएंट्स खाता, अन्न खाता, तर ते लिव्हर आपल्या तुमचं ते बॉडीचं नॅचरल डिटॉक्सिंग असतंच ना. लिव्हर डज इट. पण मग एवढा मग भरून तुम्ही जग भरून कॉफी पिली म्हणजे तुमची बॉडी डिटॉक्स होते आणि दॅट डझंट गिव्ह यू लायसन्स टू इट अनहेल्दी फूड. सो हे लोकांना अशी सायकोलॉजी असते की मी हे पिलं की माझी बॉडी डिटॉक्स होईल आणि मग मी काही खाल्लं तरी ते काय शरीरात राहणार नाही. असं नाही होत. सो कॉफी वाईट नाहीये. कॉफी इज नॉट बॅड. कॉफी अँटीडोट पण आहे अँड कॉफी तुम्हाला मेटाबॉलिझमसाठी पण हेल्प करतं. कॉफी तुम्हाला थोडं फ्रेश वाटतं आपल्याला. कॉफी वाईट नाहीये किंवा खूप सारे अँटीऑक्सिडंट्स पण आहेत. पण म्हणून तुम्ही त्याचं अतिप्रमाण केलं तर ते चुकीचं आहे. बरोबर. कॉफी घ्यावी, दिवसातून 1 किंवा 2 कप कॉफी घ्या. पण काही जण मग ते ब्लॅक कॉफी त्याच्यात 0 कॅलरीज आहेत म्हणून 4-4, 5-5 कप घेतात. मग ते तुम्हाला कॉन्स्टिपेशन देणार, तुमची बॉवेल मुवमेंट सगळ्या खराब होणार, मग त्याच्याने तुम्हाला ऍसिडिटी होणार. मग ह्या गोष्टीला काय अर्थ आहे? कॉफी इज अ डाययुरेटिक. तुम्ही एक्सेस ब्लॅक कॉफी घेतली तर तुमच्या शरीरातून एक्सेस सगळं वॉटर, सोडियम सगळं बाहेर पडणार आहे. प्लस इट इज गोइंग टू डिहायड्रेट युअर बॉडी. कॉफी वाईट नाहीये, प्रमाणाबाहेर घेऊ नये एवढं माझं मत आहे. बरोबर आहे. अति नको करायला, कुठल्याच गोष्टीची अतिरेक नको. हेल्दी फूड्सची पण अति करू नये. म्हणजे आता मला येणारा एक कॉमन प्रश्न तुम्हाला सांगते की फ्रुट्स हेल्दी आहे ना, मग मी दिवसभर फ्रुट्स खातो. अरे पण त्या फ्रुट्स मधून शुगर किती जाते पोटात. मग तुम्ही सतत शुगरचा मारा केला तुमच्या शरीरात, देन इट इज नॉट गुड. कुठलाही पदार्थ हेल्दी किंवा अनहेल्दी त्याचा बॅलन्स असला पाहिजे. प्रमाणात खा देन इट इज गुड फॉर युअर हेल्थ. बरोबर आहे. नॉनव्हेज खातात लोक, तर नॉनव्हेज तुम्ही कसं बघतात? म्हणजे वेट वाढण्यासाठी नॉनव्हेज पण एक पार्ट आहे का की ज्याच्यामुळे वेट वाढतं नॉनव्हेज खाऊन? अगेन प्रमाण सोडलं, प्रमाणाच्या वर गेलं की ते वेट वाढणार आहे तुमचं. तुम्ही जेवढ्या सरप्लस कॅलरीज खाणार आणि जेवढ्या कॅलरीज तुमच्या बॉडीकडून वापरल्या जाणार नाही त्याच्याने तुमचं वजन वाढणार आहे. व्हेज किंवा नॉनव्हेज त्याचं इथे डिस्क्रिमिनेशन आपण नाही करू शकत. चिकन आहे, फिश आहे, अशा गोष्टींमध्ये विच गिव्स यू गुड अमाऊंट ऑफ प्रोटीन. पण ते तुम्ही कुठल्या क्वालिटीचं वापरताय ते पण सर्वात जास्ती महत्वाचं आहे. अर्थात रेड मीट वी डोंट प्रिफर कारण इट हॅज व्हेरी हाय अमाऊंट ऑफ फॅट्स. मग ते तुमच्या लिव्हरला कधीतरी खराब करणार, तुमचं कोलेस्टेरॉल वाढणार. सो ते आम्ही नाही रेकमेंड करत. बट येस, चिकन, फिश हे ग्रिल्ड खाणं कमी ग्रेव्हीमध्ये, एग्स आर गुड विथ व्हाईट्स. ऑल दीज आर गुड फूड्स. आणि कोलेस्टेरॉलचं जे लोकांनी केलेलं आहे की कोलेस्टेरॉल आहे, मला कोलेस्टेरॉल आहे म्हणून मी फॅट्सच खाणार नाही. पण देर इज गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स. तुमच्या ब्रेनला प्रोसेस करायला फॅट्सची आवश्यकता असते. सो यू नीड गुड फॅट्स लाईक नट्स, सीड्स, एग व्हाईट्स, एग योक. मग ते तुम्ही काय खाता, किती प्रमाणात खाता आणि कसं बनवून खाता, ओके, हे मॅटर करतं. बॉइल्ड एग इज गुड, ऑमलेट इज गुड, भुर्जी इज गुड. पण ते एक्सेसिव्ह ऑइल नको त्याच्यात. एक्सेसिव्ह ऑइल टाकणार, मग ते एकदम हेवी ग्रेव्ही बनवून खाणार, इतकी फॅटी ग्रेव्ही बनवणार की त्या एका प्लेटमध्येच 1000 कॅलरीज तुमच्या पोटात जाणार. देन इट इज ऑफ नो यूज. ग्रिल इट, ऍड सम स्पाइसेस अँड देन इट.
म्हणजे अँड सेम गोज फॉर व्हेजिटेरियन फूड ऑल्सो. म्हणजे भाज्या सगळ्या चांगल्या, पण प्रत्येक भाजीला तुम्ही अशी फॅटनिंग ग्रेव्ही करत बसला, त्याच्यात क्रीम पण टाका, दही पण टाका, काजू पण टाका, सीड्स पण टाका, ऑइल पण टाका, मग ती भाजी पण तुमच्यासाठी वाईटच आहे ना, अपायकारकच आहे. तुमच्याकडे भरपूर पेशंट्स येत असतील की आम्हाला वजन कमी करायचं आहे, तर तुम्ही किती वर्षापासून किती वर्षापर्यंतच्या लोकांचं वजन कमी करू शकतात आणि किती दिवसात? माझ्याकडे वजन कमी करण्यासाठी लहान मुलं पण येतात आत्ता, कारण आता ते पोस्ट कोविड मुलांचं बसणं वगैरे सगळं वाढलंय, त्यामुळे चाइल्ड ओबेसिटी इज इन्क्रीजिंग अँड दिस इज व्हेरी ट्रॉमटायझिंग टू नो की अरे लहान मुलांना पण असे प्रॉब्लेम्स होत आहेत. टीनेजर्सचं माझ्याकडे खूप प्रमाण आहे, कॉलेजमधील मुलं म्हणजे 19-20च्या पुढची, आणि सगळ्याच वयोगटातली आहेत. सगळे जवळजवळ 10 वर्षापासून सगळे, आणि त्याच्या आधीचे जे असतील ना की ज्यांना वजन कमी करायचं म्हणून आमच्याकडे येतात, सो वी वर्क विथ देअर पिडियाट्रिशियन ऑल्सो. की त्यांच्या पिडियाट्रिशियनशी आधी आम्ही बोलतो की वजन कमी करायचं म्हणजे हे फक्त आई वडिलांचं म्हणणं असतं का, की त्या मुलांना दुसरे काही आजार आहेत का, सो असं नुसतं मी सांगितलं म्हणून करा असं नसतं. सो त्या मुलांचे जे डॉक्टर्स असतात, फिजिशियन्स असतात, वी स्पीक टू देम आणि त्यांच्याबरोबर बोलून मग देन वी वर्क इन एव्हरी एज. म्हणजे माझ्याकडे अगदी 2-3-4 वर्षाच्या मुलांपासून, बाळांपासून, किंवा मम्मी लोक येतात की आता ते ब्रेस्ट फीड बंद केलेलं आहे आणि टॉप फीड द्यायचंय, तिथून काय करायचं, तिथपासून ते अगदी माझ्याकडे 60-65-70 वर्षाचे आजोबा पण येतात. अरे वा. तुम्ही मॅम मग यांचं वजन किती दिवसात कमी करू शकता? समजा तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला, ज्याचं एज आता 35 to 45 पर्यंत इन बिटवीन आहे काहीतरी, आणि त्याला त्याचं वजन वाढलंय भरपूर, किंवा त्याला असं खूप म्हणजे म्हणतो ना, जसं मी बोललो की त्याचं मन लागत नाही कशामध्ये, तो कामामध्ये इच्छा होत नाही, कुठे ना कुठे हे बॉडी हेल्थ सोबतच त्याचं कनेक्ट होतं, आणि तो तुम्हाला बोलतोय की मॅम मला क्युअर करून द्या, मला वेट कमी करून द्या, किंवा माझा मूड तरी व्यवस्थित राहिला पाहिजे नेहमी, असं काहीतरी मला ट्रीट करा, त्याला तुम्ही एका महिन्यामध्ये करू शकतात का? नाही, आणि हे कोणी करू पण नाही. ओके. जे लोक असे प्रॉमिसेस करतात ना की आम्ही एका महिन्यात 7 किलो कमी करतो, 8 किलो कमी करतो, मग ते तुम्हाला मूर्ख बनवतायत. दे आर प्लेइंग विथ युअर इमोशन्स अँड मनी अँड बॉडी ऑल्सो. सो स्टॉप रनिंग टू दीज पीपल. हे सर्वात पहिलं. किंवा मग कोणी तुम्हाला प्रॉमिस करतं हा डब्बा घ्या, ही पावडर घ्या, मग तुमच्या एका मीलला ह्या पावडरनी रिप्लेस करा. प्लीज डोंट फॉल फॉर सच थिंग्स. हे तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये क्विक वेट लॉस जरी देणार असलं तरी नंतर तुमच्या शरीराची वाट लावणार आहे हे. ओके. माझ्याकडे खूप सारे आहेत की अशा सो कॉल्ड डब्बे आणि पावडर घेऊन वजन कमी केलेले आहेत, आणि ज्यांचे इंटेस्टाईन्स रप्चर होताना बघितलेले आहेत आम्ही, किंवा ज्यांची पूर्ण डायजेशन सिस्टीम वाट लागलेली आहे, इसोफेगस मध्ये अल्सर झालेले आहेत. सो जस्ट बिकॉज ऑफ दीज पावडर्स अँड डब्बास, ते तुम्हाला जे विकणार आहेत, ज्याला तो का विकतो तुम्हाला, कारण त्याला त्याचं कमिशन पाहिजे असतं, पण त्याच्या कमिशनसाठी तुम्ही तुमचं शरीर आणि तुमची हेल्थ कशाला बेट करता किंवा खराब करता. तो तुम्हाला हे सांगा की ही पावडर कशी चांगली आहे. ही इज नॉट गोइंग टू टेल यू की ह्याच्यामध्ये किती अननेसेसरी इन्ग्रेडियंट्स आहेत विच आर हार्मफुल टू युअर बॉडी. याच्यात खूप रिसर्च आहेत, आणि ऐकणाऱ्यांना तो ब्रँड कळला असेल, मी त्याचं नाव घेणार नाही, आणि नेटवर भरपूर ह्याच्या रिसर्च झालेले आहेत. आणि आपल्याकडे दुःखाची गोष्ट ही आहे की ती डब्बे आणि पावडर विकणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. लोक गेट टुगेदर किटी पार्टीमध्ये जाऊन जाऊन ते विकतायत, आणि सगळ्या लेडीज वाटेल तेवढा पैसा खर्च करून ते घेतात विथ वन प्रॉमिस की माझं पटापट वजन कमी होईल, कारण पेशन्स लेवल तुमची कमी झालेली ऑलरेडी. सो डोंट डू इट. इट्स काइंड ऑफ चेन थिंग असते मॅम यांची, की म्हणजे नाही का, खूप वाईट आहे 1 2 3 4, आणि मग ते इट्स काइंड ऑफ बिझनेस. त्यांना हेल्थ पेक्षा बिझनेस वाढवायचा आहे त्यांचा. त्यांना काय फरक पडतो, तुम्हाला काय होतं याच्याने त्यांना काय फरक पडतोय. आपल्या शरीराशी खेळ करून ही लोक मर्सिडीज मध्ये फिरतायत, बट व्हॉट यू आर डुईंग आउट ऑफ इट. तुम्ही ते पावडर घेतल्याने तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये वजन कमी केलंच, पण नंतर तुमच्या हेल्थचं काय. आणि जेव्हा ते स्टॉप करतात, मी असे लोक पाहिले की नंतर त्यांचं वजन आधीपेक्षा डबल होऊन बाउन्स बॅक होणारच आहे. पण तुम्ही नॅचरल वेनी जा, सस्टेनेबल करा, पेशंटली करा, ते बाउन्स बॅक नाही होणार. तुम्ही किती दिवसात कमी करू शकता? मी मिनिमम 100 डेज तर सगळ्यांना सांगते. मला फोन येतो ना की मला महिन्यात एवढं करून द्या,
मी इथे भाजी मार्केटमध्ये बसलेली नाहीये की मला एवढ्या किलोमध्ये एवढं द्या, एवढ्या रुपयात एवढे किलो द्या. नो, आय एम हिअर टू टेक केअर ऑफ युअर हेल्थ. आय एम हिअर टू इम्प्रूव्ह युअर हेल्थ. ओके. माझं काम तुमची हेल्थ आहे त्याच्यापेक्षा खूप चांगली करून देणं आणि ती इतक्या चांगल्या पद्धतीने करून देणं की तुम्हाला परत माझ्याकडे यायला नकोय. हा माझा गोल असतो. त्यामुळे 100 दिवस हा मिनिमम टार्गेट किंवा 90 ते 100 दिवस आणि माझा सिग्नेचर प्रोग्राम आहे. 100 दिवस स्वतःला दिले पाहिजे. माइंड, बॉडी आणि सोल ह्या तिन्हीवर काम करा. तुमचं वजन कमी करा, फिट व्हा, केस चांगले होतात, स्किन चांगली होते आणि डायजेशन चांगलं झालं पाहिजे. तुमची स्किन चांगली झाली पाहिजे, झोप चांगली झाली पाहिजे, तुमचे क्रेविंग्स कमी झाले पाहिजे, स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर करेक्ट होत असतील तरच तो डाएट प्लॅन तुमच्यासाठी चांगला आहे. पण एखादा डाएट प्लॅन जर तुम्ही कोणाकडून घेताय आणि तो डाएट प्लॅन घेतल्यावर अजून चिडचिड वाढत असेल, सतत भूक लागत असेल, तुमच्यामुळे तुमच्या आजूबाजूच्यांचा पण मूड खराब होत असेल आणि जर तुमचं वजन कमी होत असेल तर इट्स नॉट अ गुड डील. बरोबर आहे. ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या की तुमचा मूड, हेल्थ, सोल या सगळ्या गोष्टी, हे सगळं त्या प्रोग्राम नंतर लोकांमध्ये दिसेल. हे सगळं चेंज होईल सगळं. तो प्रोग्राम सुरू केला की आम्ही त्यांना त्या पद्धतीने शिकवतो. आमचा जो मेनोपॉजच्या लेडीजसाठी किंवा 40च्या लेडीजचा जो प्रोग्राम आहे फॅब ॲट 40 की 40s मध्ये पण तुम्ही फॅब्युलस दिसू शकता, असू शकता, राहू शकता. ओके. तर ह्या प्रोग्राम मध्ये आम्ही हेच एम्फसिस करतोय, मेन अँड विमेन बोथ, की फर्स्ट स्टार्ट विथ युअर मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ. स्ट्रॉंग बॉडी आणि स्ट्रॉंग माइंड हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. वजन कसं वाढतं आपण याबद्दल तर बोललो भरपूर की या गोष्टींमुळे. आता वजन ज्यांचं ऑलरेडी वाढलंय तर कमी करण्यासाठी तुम्ही काय सांगाल? काय गोष्टी की त्यांनी घरच्या घरी कमी करू शकतात किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करा. म्हणजे आता आपल्या सगळ्यांच्याकडे फोन असतात. आपण फोनवर काय करतो? रील्स बघतो आणि कुणाच्या रील्स बघतो ज्यांचं आपलं काही कनेक्शन नाहीये आणि त्या रील्स बघून आपण काय करतो? स्ट्रेसफुल होतो. म्हणजे कुणाची तरी रील्स बघायची, काहीतरी आपल्या नवऱ्याबरोबर काहीतरी रोमॅन्टिक रील टाकलेली असते, मग आपण म्हणायचं अरे माझा नवरा असाच नाहीये, मग त्याचा स्ट्रेस घ्यायचा, ती चिडचिड करायची. हे असला सगळा टेक्नॉलॉजीचा वापर करण्यापेक्षा टेक्नॉलॉजीचा सही इस्तेमाल केला पाहिजे. सिंपल आहे. लोकांना खूप आश्चर्य वाटतं ही असं का सांगते. मी फक्त एक सांगते की आधी मी लोकांना सांगायचे की तुम्ही दिवसभर जे खाता ते लिहा. जे अनहेल्दी आहे ते रेड मध्ये लिहा, ग्रीन मध्ये तुम्ही हेल्दी लिहा. रोज लिहित गेला की रेड मध्ये लिहिलेलं कमी होतं आपल्या आणि ग्रीन मध्ये लिहिलेलं वाढत जातं. ओके. टेक्नॉलॉजीचा वापर करायचा असेल, तुम्ही दिवसभरात काय खाल्लं, किती खाल्लं आणि कुठून घेतलेलं खाल्लं, घरचं खाल्लं, रेस्टॉरंट मधलं खाल्लं, स्ट्रीट फूड खाल्लं, ईच अँड एव्हरीथिंग, ईच अँड एव्हरी बाईट तुम्ही जे खाल्लं ते तुम्ही कुठल्याही फूडचे असे किंवा कॅलरी काउंटिंगचे ऍप येतात. लांब कशाला, चॅट जीपीटी घ्या, सगळं चॅट जीपीटी मध्ये टाका आणि विचारा त्याला की मी हे 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 आज खाल्लंय, ह्याच्यात कार्ब्स किती, प्रोटीन्स किती, कॅलरीज किती, फॅट्स किती. तिथेच तुम्हाला उत्तर मिळेल. तुम्ही हे रोज केलं ना तर 8 दिवसात तुम्हाला कळेल की मी रोजच्या आहारात कार्ब्स किती घेतोय, प्रोटीन किती घेतोय, फॅट्स किती घेतोय, फायबर किती घेतोय, मी अनहेल्दी किती खातोय. ओके. दुसरं म्हणजे स्मार्ट वॉच. आमच्या सगळ्यांच्याकडे हल्ली स्मार्ट वॉच असतात, लहान लहान मुलं पण घालतात. तुम्ही किती स्टेप्स चालताय दिवसभरातून ते त्याच्यावर मोजा. टार्गेट करा की मी 10,000 स्टेप्स इथे पूर्ण करणार. मग ते स्मार्ट 10 वेळेला घड्याळ बघता ना किती वाजले बघायला. ट्रॅक युअर स्टेप्स. तुम्ही जर समजा स्क्रीन समोर बसून तुमचं काम असेल, एस्पेशली IT सेक्टर, तुम्हाला स्क्रीन समोर बसायचंय. बऱ्याचदा मग तुम्हाला कॉल्स असतात, मग असे पण काही कॉल्स असतात की तुम्हाला लॅपटॉप समोर बसायची गरज नसते. घ्या फोन हातात, वॉक अराउंड, गोल 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 चालत राहा. मग त्याच्यात तुमचे पाय मोकळे होतात, तुमच्या मसल्समध्ये ब्लड ऑक्सिजनेशन होतं, ब्लड फ्लो वाढतो. तुम्ही चालता तेवढ्या तुमच्या हळूहळू हळूहळू त्या कॅलरीज तुमच्या बर्न होत राहतात, तुम्ही मोकळे होता आणि असं करत करत मग तुमच्या 10,000 स्टेप्स पुढे होतात. सेकंड फ्लोअरला तुमचं ऑफिस असेल, क्लाइंब अप, ओके, वॉक डाऊन. तुमचं घर 3rd फ्लोअरला असेल, डोंट यूज लिफ्ट. मग अशा छोट्या छोट्या गोष्टींचे बदल केले ना तरी पण वजन कमी व्हायला खूप मदत होते, खूप जास्त. अँड जसं लोक ट्रेंड बनवतात की बाबा 2 व्हीलरवर काहीतरी ते व्हॉट एव्हर ट्रेंड्स दे फॉलो एव्हरी डे,
तुम्ही ट्रेंड बनवा ना. मेक अ ट्रेंड टू वॉक अ लॉट, क्लाइंब स्टेअर्स. तुम्ही सुरू करा. तुमचं बघून उद्या तुमचा दुसरा मित्र येईल, त्याच्याबरोबर तिसरा, त्याच्याबरोबर चौथा. हळूहळू ते ट्रेंड बनत जाईल की मी 4थ्या फ्लोअर पर्यंत वॉक करणं. त्याच्या पुढे तुम्ही लिफ्ट वापरा. त्यामध्ये कॉम्पिटिशन ठेवा एकमेकांमध्ये की कोण किती वॉक करतंय. तुम्ही स्टेप्स काउंट करा. एक ग्रुप बनवा की त्याच्या रोज टाका की आय वॉक 2000 स्टेप्स टुडे. मग एखादा टाकतो की मी 5000 स्टेप्स चाललो. मग त्या 2000 स्टेप्स आल्यावर माझ्या तर 5000 झाल्या नाही. मग ही हेल्दी कॉम्पिटिशन पण तुम्ही करू शकता. रोज तुम्ही तुमचं फूड ट्रॅक करा. त्याच्यावर तुम्हाला समजेल तुम्ही किती काय खाता ते. एखादी समजा कोणाची समजा हाईट 5'5" आहे, त्याचं वजन समजा 75-80 किलोच्या घरात गेलेलं आहे आणि त्याने जर ChatGPTला ट्रॅक केलं आणि त्याला दिसे की मी 2021 कॅलरीज खातोय, आपल्या त्याला समजतं. ते ChatGPT पण सांगतं की तुम्ही एवढ्या कॅलरीज खाऊ नका. सो आपल्याकडे फोन आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याचा चांगला पण उपयोग आहे. टेक्नॉलॉजी वाईट नाही किंवा सोशल मीडिया पण वाईट नाहीये, बरोबर आहे. पण त्याचा चांगला उपयोग करून घ्या तर तुमची हेल्थ पण चांगली होईल. वॉक केलं पाहिजे की रनिंग केली पाहिजे? म्हणजे नॉर्मल चाललं पाहिजे. सकाळी उठल्यावर भरपूर लोक वॉक करतात, तर नॉर्मल चालणं जास्त लवकर तुमचं वेट कमी करण्यास मदत करतं की रनिंग जास्त लवकर मदत करते? आणि लॉजिकल डिफरन्स काय दोघांमध्ये? तसा तर दोन्ही पण नाही. अरे माझं स्वतःचा एक खूप स्ट्रॉंग एम्फसिस आहे की यू शुड लिफ्ट वेट्स. लिफ्ट वेट्स म्हणजे तुम्ही बॉडी बिल्डर होता किंवा तुम्ही जिम मध्ये जा आणि एकदम 15 किलो 20 किलो 30 किलो उतरा असं माझं म्हणणं, उचला ते वेट असं माझं म्हणणं नाहीये. एक्सरसाइजचे 3 प्रकार असतात: स्ट्रेंथ, कार्डिओ आणि फ्लेक्झिबिलिटी. स्ट्रेंथ ट्रेनिंग जे आपण वजन उचलून करतो, डंबेल, बारबेल, केटलबेल, जिम मध्ये करतो, घरी करतो ते. कार्डिओ मध्ये मग तुमचं स्विमिंग, रनिंग किंवा तुम्ही जम्पिंग जॅक्स, फंक्शनल कार्डिओ वगैरे करता, सायकलिंग करता, ते सगळं आलं. फ्लेक्झिबिलिटी मध्ये योगा, ताईची, हे सगळं फ्लेक्झिबिलिटी मध्ये आलं. या तिन्ही एक्सरसाइजचा पॅटर्न वेगळा आहे, त्याचा पर्पज वेगळा आहे आणि रिझल्ट वेगळा आहे. ओके. कार्डिओ ऍक्टिव्हिटीनी तुमचं वजन कमी होत नाही असं नाही. तुमचं वजन कमी होतं, बट ऍट द सेम टाइम यू लूज युअर मसल मास ऑल्सो. मसल मास जातं म्हणजे काय होतं की तुमची स्किन लवकर रिंकल व्हायला लागते, तुमची हाडं ठिसूळ लवकर होतात, तुमच्या शरीरात ताकद राहत नाही. किंवा ज्या काही लोकांना तुम्ही बघितलं असेल की अगदी 55 झालं की ते असे स्लाउच होतात, असे होऊन बसतात, कारण त्यांच्यामध्ये ते स्ट्रॉंग होण्यासाठी मसल ते होल्ड करण्यासाठीच नाहीये ना. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे योगा, ताईची, हे काय करतं? इट कनेक्ट्स युअर बॉडी टू माइंड. तुमच्या शरीराला फ्लेक्झिबिलिटी देतं की तुम्ही जे बाकीचे वर्कआउट करता, बसून उठण्यासाठी, उठून बसण्यासाठी, खाली मांडी घालून बसण्यासाठी किंवा वाकून काम करण्यासाठी जी फ्लेक्झिबिलिटी लागते ती तुम्हाला योगाने येते. तर ह्या 3 एक्सरसाइज आहेत, ह्या तिन्हीचा पॅटर्न आणि पर्पज हे तिन्ही वेगळे. माझं सर्वात जास्त भर आणि विश्वास आणि एक्सपिरियन्स स्ट्रेंथ ट्रेनिंगवर आहे. मग तुम्ही ते स्ट्रेंथ ट्रेनिंग घरी करा डंबेल्स घेऊन, किंवा मग तुम्ही जिमला जाऊन करा. ओके. पण ते करा, व्हॉट एव्हर एज यू आर. 18+ आहात ना, हिट द जिम, बिकॉज दॅट गिव्स यू स्ट्रेंथ इन युअर मसल्स. तुमच्या मसल्स मध्ये स्ट्रेंथ आली की तुमचं मेटाबॉलिझम वाढतं. जिम टीचेस यू टू क्रॉस युअर लिमिटेशन, टू ब्रेक युअर कम्फर्ट झोन्स, आणि ते तुम्हाला एव्हरी डे बेटर करत जातं. तुम्ही जेवढं हेवी माइंडनी आत जाता ना, तेवढे लाईट होऊन बाहेर येता. तिथे गेल्यावर कळतं की आपण कुठे उभे आहोत. वेन यू पिक अ डंबेल ऑफ 3 kg अँड वेन यू कांट लिफ्ट इट, इट टीचेस यू की अरे मी 3 किलोचे डंबेल पण उचलू शकत नाही, देन वेअर एम आय स्टँडिंग, व्हॉट स्ट्रेंथ आय हॅव. सो जिम टीचेस यू to see your limitation, to cross your comfort zone, and it makes you better every day. राईट. हे माझं स्वतःचं पर्सनल आणि खूप स्ट्रॉंग ओपिनियन आहे. ज्याचं जे असेल, मला ऐकणाऱ्याचं असेल ते असेल, पण माझं हे मत आहे की जिमला जाणे, वेट लिफ्ट करणे हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. आणि जर ज्यांना पोट कमी करायचं असेल ना, त्यांनी हे कार्डिओ वगैरे करून पोट कुणाचं कमी होणार नाही, मी लिहून देते. जिम करा, प्रॉपर करा, शिकून घ्या आणि त्याला पेअर करा अ गुड डाएट. हे फक्त जिम केली तर उपयोग नाहीये, तुमचं फूड खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. 80% रोल तुमच्या फूडचा आहे. सोबत तुम्ही जिम करा, मेल फिमेल केलं पाहिजे. थोडं लाजतात आपल्याकडे,
महिला म्हणजे ज्या मुली असतात किंवा लेडीज असतात जिममध्ये जायला, बट त्यांना हे माहित नाही की लेडीजसाठी पण सेपरेट वेळ असतो, जाऊ शकतात त्या डेफिनेटली वेळेमध्ये. असतो. तुम्ही त्या वेळेमध्ये जाऊ शकता. हल्ली काय झालेलं आहे की मॅक्सिमम जिम मध्ये मेल फिमेल असं मिक्स कल्चर झालेलं आहे अँड इट्स व्हेरी वेलकमिंग, एक्सेप्टेड आहे, वेलकमिंग आहे. त्यामुळे महिलांनी जिम मध्ये जाणं आणि अगदीच ऑकवर्ड होत असेल तर तुम्ही लेडीज आर्ट्स असतात दुपारच्या वेळेला जा, तेव्हा कोणी नसतं. आणि हल्ली खूप ठिकाणी फक्त लेडीज जिम्स पण आहेत. कॉर्पोरेशनचे पण बरेचसे इनिशिएटिव्ह आहेत, काही काही ठिकाणी आहेत लेडीज जिम. तुम्ही तिथे जा, बट गो टू जिम, लिफ्ट वेट्स अँड मेक युअर सेल्फ स्ट्रॉंगर. पर्सनॅलिटी बनते ना मॅम एक जिम मध्ये गेल्यावर, तुमचं फूड चांगलं posture, घेतल्यावर. तुम्ही चालताना तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो, आय एम स्ट्रॉंग. सो जिम इज व्हेरी मिरॅकल. मला ऐकणारे म्हणते ही काही पण म्हणते, आम्ही चालतो. मग बसा ना, चालत बसा. बघा मग अजून 5 वर्ष असं चालत राहिल्यावर तुमचं काय होतं ते. राईट. काही लोकांना अल्कोहोलची सवय असते, रेग्युलर नसते, बट लाईक एका महिन्यात 2 वेळेस 3 वेळेस पार्टी असतात तेव्हा ते अल्कोहोल कन्झ्युम करतात. तर जिम करताना किंवा जे डाएट तुम्ही देतात, तर लोक का नाही प्रोग्राम घेत कधी कधी, की त्यांना असं वाटतं की यार मी तर अल्कोहोल पितो आणि माझ्या पार्टीज असतात. प्रोग्राम करत असताना अल्कोहोल कन्झम्पशन जर असेल त्यांचं, तर इज इट ओके ऑर नॉट? अलाउडच नाहीये ना ते नकोच. जे निषिद्ध आहे ते का घ्यायचं? पहिलं म्हणजे का घ्यायचं? आणि दुसरं म्हणजे डाएट प्लॅन सुरू असताना, वेट लॉस असो किंवा वेट गेन असो, यू आर नॉट अलाउड टू टेक अल्कोहोल. चलता है 30 ml ही लिया, मैंने ऐसे किया. डोंट टेल मी ऑल दिस थिंग्स. मी अलाउडच नाही करत. इधर यू वॉन्ट टू हिट युअर गोल, देन डू इट सिन्सिअरली, अदरवाइज डोंट कम टू मी. करेक्ट. शेवटी मग त्यांचं जर त्या 100 दिवसात वजन नाही कमी झालं किंवा झालं, तर ते ब्लेम तुम्हालाच करणार आहे. त्यांनी चीट केलंय ते लोकांना माहिती. बेसिकली काय ना, माझं काम तुम्हाला शिकवणं आहे, कोचिंग करणं आहे, कन्सल्टिंग करणं आहे, तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट डाएट प्लॅन बनवून देणं आहे, तुम्हाला सपोर्ट करणं आहे त्या 100 डेज मध्ये. पण मी तुम्हाला घरी येऊन खायला घालू शकत नाही ना, भरवू शकत नाही मी. इट इज यू हू इज गोइंग टू पुट दॅट फूड इन युअर माउथ. मी तुम्हाला कितीही ओरडून सांगितलं, किती समजावून सांगितलं की तुम्ही हे नका खाऊ, ते नका खाऊ, हे असं करा, तसं करा, पण तुम्ही जिमलाच नाही गेला किंवा तुम्ही एक्सरसाइज नाही केली आणि तुम्ही पाणीपुरी खाल्ली आणि मग आम्ही जेव्हा वीकली ट्रॅकिंग करतो तेव्हा मॅम माझं वजन वाढलं, देन यू शुड नॉट ब्लेम मी. ऍक्च्युली माझा हा पूर्ण वेट लॉस जर्नीमध्ये माझा 50% रोल जरी असला तरी 50% रोल तुमचा असतो, कारण तुम्हीच खाणार आहे. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या तोंडात काय टाकता किंवा मी डाएट प्लॅन दिल्यावर लोक त्याला मॅनिप्युलेट करत बसतात. मग मी आज याच्याऐवजी हे खाल्लं, त्याच्याऐवजी ते खाल्लं. इट इज नॉट गोइंग टू वर्क. स्पेसिफिक जे दिलंय तेच केलं पाहिजे. डेडिकेशन, सिन्सिअरिटी अँड कन्सिस्टन्सी, सेम सिमिलर एव्हरीडे. एकदम सिम्पल. तुम्हाला वजन कमी करायचंय ना, तुम्ही स्वतःच्या हेल्थ साठी 100 डेज द्या. मग 100 डेज का? कारण म्हणजे म्हातारा होऊन कुठलेही रोग तुमच्या मागे लागू नये म्हणून, तुमच्या मागे कुठलेही मेडिसिन्स लागू नये म्हणून, वय झालं तरीही फिट राहून आयुष्य एन्जॉय करता यावं म्हणून हे 100 दिवस द्या. हे मी प्रत्येकाला सांगते. डोंट थिंक की हे 100 दिवस मला फक्त करायचंय आणि मग झालं की संपलं. नाही. थिंक इट ॲज अ लाईफ टाईम गोल. म्हणून डेडिकेशन, गोल अचीव करण्यासाठी सिन्सिअरिटी. मुलांना सांगतो ना आपण की सिन्सिअरली अभ्यास कर तर परीक्षेत चांगले मार्क मिळतील. मग स्वतःला सांगा किंवा सिन्सिअरली डाएट फॉलो कर, मग तुम्हाला रिझल्ट मिळतील. आणि कन्सिस्टन्सी, जिथे आपण सगळे माझे 99.5% क्लायंट्स इथेच मार खातात की कन्सिस्टन्सीच नाही लोकांना. मग आज केलं की उद्या कंटाळा कसा येतो तुम्हाला? तुम्ही रोज फोन स्क्रोल करणार, तिथं कन्सिस्टन्सी आहे. रोज रील्स बघायच्या तासन तास, तिथे तुमची कन्सिस्टन्सी आहे. मग रोज काहीतरी जंक फूड खायचं, तिथे तुमची कन्सिस्टन्सी आहे. मग तुम्ही चांगल्या गोष्टीत कन्सिस्टंट होऊ शकत नाही. कन्सिस्टन्सी आहे, पण ती रॉंग ठिकाणी तुम्ही लावलेली आहे. राईट. आणि जे मी सांगते की सेम सिमिलर एव्हरी डे, ईट सेम फूड इन सेम क्वांटिटी अँड एव्हरी डे.
तर ते तुम्हाला रिझल्ट देणार आहे. आज मी हे खाल्लं, उद्या ते तसं नाही असं रिझल्ट नाही. येणार. विराट कोहलीचे इंटरव्ह्यूज बघा अबाउट व्हॉट ही ईट्स. हा, ही ईट्स सेम फूड इन सेम पॅटर्न हम्म, फॉर 6 months. राईट. दॅट इज वाय ही इज विराट कोहली. विराट कोहली तो आपल्या 4 सर्वसामान्यांसारखा नाहीये. एखाद्याच्या लाईफमध्ये तुम्ही विराटचं एक्झाम्पल दिलं म्हणून मला असं वाटतं की एखाद्याच्या लाईफमध्ये फूड किती इम्पॉर्टंट असतं आणि ते फूडचं पण एक डिसिप्लिन किती इम्पॉर्टंट असतो ते आपल्याला दाखवतं की विराट कोहली आज जगातला 1 नंबरचा क्रिकेटर आहे. बॅटिंग तो करतो. तर तुम्हाला पण तुमच्या लाईफमध्ये जर सक्सेस हवा असेल किंवा काहीतरी अचीव्ह करायचं असेल तर तुम्ही तुमच्या फूडकडे किती लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आपण ॲस्ट्रॉलॉजीचे पण पॉडकास्ट करतो. त्यामध्ये पॉडकास्ट झाल्यानंतर ॲस्ट्रॉलॉजर्सला लोक कॉल करतात आणि मी बघितलं की खूप प्रॉब्लेम्स आहे लोकांमध्ये. बट हाही एक मोठा प्रॉब्लेम आहे की तुम्ही तुमचं फूड इनटेक काय करताय, तुमचं माइंडसेट काय असतं, तुम्ही किती डिप्रेस असता, या सगळ्या गोष्टी तुमच्या फूडवर डिपेंड आहे. मॅम, ब्राऊन शुगर नावाचा एक प्रकार आहे. तर स्वीट लागतं ब्राऊन शुगर. तर ब्राऊन शुगर ते हेल्दी आहे का? मी समजा उद्या एक खून केला, एक गन शॉटनी केला आणि दुसरा मी चाकूनी केला, तर चालतं का? नाही. शिक्षा दोन्हीची सेमच आहे ना. खून खून आहे ना. बरोबर. मग तुम्ही व्हाईट शुगर खा, ब्राऊन शुगर खा, गूळ खा, हनी खा, तुमच्या शरीरात गेल्यानंतर ते ग्लुकोजच वाढवणार आहे. हो, म्हणजे हनी पण नाही. ओके. जर तुम्हाला शुगर कट ऑफ करायची असेल, मे बी डायबिटीस असेल, दुसरं काही तुमचे इलनेस असतील, किंवा आता आमच्याकडे ज्या मॉडेल्स येतात ज्यांना स्किन इम्प्रूव्ह करायची असते, ज्यांचे फोटोशूट्स असतात, तर फोटोशूट असेल तर शुगर त्यांना पहिलं आम्ही बंद करायला सांगतो, कारण शुगर इन्फ्लमेशन देतं. मग तुम्हाला कधी पिंपल्स येणार किंवा पिगमेंटेशन होणार. मग त्यांना जो फोटोशूटसाठी लीन फेस हवा असतो त्याला आम्हाला ती शुगर कट डाऊन करायला लागते. ओके. तर आणि वजन कमी करायचं असेल, लीन बॉडी हवी असेल, पोट पटापट आत जायला हवं असेल, असे छान वन पीस घालून छान दिसायचं असेल, किंवा ब्लेझर घातला त्याचं बटन लागलं पाहिजे ब्लेझरचं, हे हवं असेल ना, तर शुगर आणि ते सगळं कट करायला लागतं. व्हाईट शुगर, ब्राऊन शुगर, गूळ हे असं काही नसतं. हा, गुळात मेडिकेटेड प्रॉपर्टीज आहेत, किंवा हनी इज नॉट बॅड फॉर हेल्थ. म्हणजे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांना आम्ही गूळ वगैरे खायला सांगतो. पण तुम्ही वेट लॉस प्लॅनवर आहात, तुम्हाला वजन, पोट सगळं हे कमी करायचंय, तर यू कॅनॉट ईट इट. म्हणजे मी असं म्हणू शकत नाही की मी चाकू मारून खून केला, मी गनशॉटनी केला नाही तर मला शिक्षा देऊ नका. हे सगळं आय थिंक हे फक्त कॅफेज मध्ये आजकाल वाढत चाललंय की ब्राऊन शुगर देतात ते टू जस्ट. हे सगळं सायकोलॉजी आहे. राईट. साध्या व्हाईट शुगरला ब्राऊन कलर देऊन मग ती ब्राऊन शुगर म्हणतात. खूप कमी ठिकाण आहेत जिथे ऑथेंटिक ब्राऊन शुगर, किंवा ज्याला खांडसरी म्हणतो, खांडसरी जरी म्हटलं, नॅचरल फॉर्म ऑफ शुगर जरी असलं तरी पण ते शरीरात जाऊन ग्लुकोजच सोडतंय ना तुमच्या रक्तामध्ये. मॅम, मेनोपॉज नावाचा तुमचा एक प्रोग्राम असतो, त्यामध्ये तुम्ही म्हणजे तो प्रोग्राम कुणासाठी आहे आणि त्यामध्ये काय असतं ऍक्च्युली? मेनोपॉज म्हणजे एका प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात जिथे त्यांनी पॉज घेतला पाहिजे, तो एक फेज असतो. 40sच्या पुढे पेरीमेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज, या 3 स्टेजमध्ये सर्वात जास्त काय बघायला येतं की वजन वाढतं. लक्षात येत नाही, लक्षात यायला थोडा वेळ लागतो, की एकदम पोट वाढतं, जीन्स टाईट होतात, कपडे टाईट होतात, मग वजन वाढणं, वॉटर रिटेन्शन, ब्लोटिंग वाढणं, पिरियड्स इरेग्युलर होणं, एकदम क्रेविंग्स वाढणं, एन्झायटी, स्ट्रेस, सतत डिप्रेशन, किंवा कारण नसताना उगीच एकटं वाटणं, हे सगळे जे सिम्पटम्स आहेत, किंवा काही जणांना हेवी ब्लिडिंग, फायब्रॉइड्स, खूप सारे गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम्स येतात. सो दिस इज अ स्टेज की जिथे तुमचे पिरियड जाणार असतात आणि तुमच्या आयुष्याची एक परत नवीन सुरुवात होणार असते. दॅट इज अ मेनोपॉज. तर ह्या सगळ्यांच्यासाठी माझा एक स्पेशल प्रोग्राम आहे, फॅब ॲट 40. ओके. हा फिमेल ओरिएंटेड प्रोग्राम आहे. बरेचसे 40s मधले मेन घेतात, पण त्यांना आम्ही जरा वेगळ्या याच्यात असतात. पण हा फिमेलचा जो प्रोग्राम आहे, इट्स अ फॅब ॲट 40. सो यू कॅन बी फॅब्युलस ॲट युअर 40s. असं नाहीये की 40s मध्ये आलात म्हणजे तुमचं वय वाढलं आणि आता काय तुम्ही आयुष्यात करू शकत नाही, असं काही नाहीये. यू कॅन स्टील लुक ब्युटिफुल, यू कॅन बी स्ट्रॉंग, यू कॅन बी फॅब्युलस. आणि मग त्या प्रोग्राम मध्ये वी टीच देम हाऊ टू टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ, हाऊ टू लूज वेट, म्हणजे वेट लॉस तर आम्ही करून देतोच त्यांना, हाऊ टू स्टे स्ट्रॉंग, हाऊ टू डू एक्सरसाइजेस, हाऊ टू बी कॉन्फिडंट, हे सगळं आम्ही त्या प्रोग्राम मध्ये करतो. इट्स अ 100 days
फॅब ॲट 40 प्रोग्राम आहे, सिग्नेचर प्रोग्राम आहे. प्रत्येक स्त्री जिचं 40शी क्रॉस झाली की तिला असं वाटायला लागतं की कारण आता ही सेकंड इनिंग सुरू झाली आपल्या आयुष्याची. बरोबर बरोबर मुलं मोठी झालेली असतात, थोडंसं आयुष्य सेटल डाऊन झालेलं असतं किंवा काही जणांची मुलं आता शिकायला बाहेर पडलेली असतात. मग तो एकटेपणा येणं, मग ते एकटेपणातून येणारा स्ट्रेस, त्याच्यातून होणारं स्ट्रेस ईटिंग, कुणाला डायबिटीस असतो, कुणाला थायरॉइड डिटेक्ट होतो किंवा कुणाला ब्लड प्रेशर मागे लागतं आणि हे सगळं पाईल अप होतं आणि मग वाटतं की अरे बरोबर इज इट अ एंड ऑफ माय लाईफ किंवा आता अब मेरा कुछ नहीं हो सकता. आणि त्यात सतत वाढणारं वजन, तो आरसा तुम्हाला जे दाखवतो की मग ते असं वाटतं अरे तुम्ही 3 वर्षापूर्वीचे जरी तुमचे फोटो बघितले तरी त्या लेडीजचं वाटतं की मी किती छान दिसत होते तेव्हा आणि नाऊ सी म्हणजे फेस मोठा झालेला असतो किंवा मग तुमचं पोट वाढलेलं असतं. मग ह्या सगळ्यांच्यासाठी आम्ही हा फॅब ॲट 40चा प्रोग्राम करतो. हा फक्त महिलांसाठी का मॅम? हा त्या पुरुषांसाठी नाही, पुरुषांसाठी पण करतो. पण बरेचसे माझ्याकडे येतात. मेनली माझ्याकडे आय-टी सेक्टर खूप मोठ्या प्रमाणात येतं, की कारण त्यांना तर खूप हेल्थ इश्यूज आता फेस करतात, म्हणजे कार्डियाक इश्यूज जास्त. पण हा जो सिग्नेचर प्रोग्राम आहे तो मी ऑफरमध्ये जो आहे तो महिलांसाठी आहे. पुरुषांना आम्ही रेग्युलर प्राइसमध्ये एनरोल करायला लावतो. अरे ओके. मला असं वाटतं तुम्ही पुरुषांसाठी पण काहीतरी असा एक प्रोग्राम केला पाहिजे. बिकॉज त्यांना पण रोज बाहेर जावं लागतं कामासाठी. एक्झॅक्टली. तर दे आर द फेस समटाईम म्हणजे आणि त्यांना तर आयतं मिळतं ना सगळं. त्यांना आयतं थोडी मिळतं. स्वतःसाठी कुक करावं लागतं काही. तेच आणि त्यांना मग ते जेव्हा जातात कुठं तर मग तिथे त्यांची पर्सनॅलिटी वाटली पाहिजे. कारण मग एक्झॅक्टली. मी असं बघितलंय ना, लग्न झाल्यानंतर काही वर्षात पुरुष फारच नॉर्मल बनून जातात. म्हणजे कॉलेजला जेव्हा असतात किंवा जेव्हा जॉब लागतो आणि लग्न झालेलं नसतं, तोपर्यंत ते खूप स्वतःला मेंटेन ठेवतात किंवा लूक वाईज खूप कॉन्शियस असतात. बट लग्न झाल्यानंतर एक 5-6 वर्षानंतर मुलं वगैरे झाले, की मग ते हेअर डाय नाही करत किंवा म्हणजे आय डोंट नो हेअर डाय योग्य आहे की नाही, तू ॲज अ न्यूट्रिशनिस्ट तुम्ही त्याला कसं हे करतात. बट थोडं चांगलं राहणं कमी करतात. तर तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी प्रोग्राम करा नक्की लवकर. केला पाहिजे. तुमच्या या स्टेटमेंटवर मी एक सांगेन, वपू काळेंचं एक वाक्य आहे, खूप आवडतं मला, की तो मासा फिश टँकमध्ये येईपर्यंत त्याचं कौतुक. एकदा तो फिश टँकमध्ये आला, की रोज कोण त्याला बघत बसणार आहे. तर हे तसं आहे, की लग्न होईपर्यंत स्वतःला मेंटेन करणं, प्रेझेंटेबल ठेवणं त्या पुरुषांना महत्त्वाचं वाटतं आणि मग एकदा झालं, की अरे ठीक आहे ना, मुलं झाली. मग जबाबदाऱ्या वाढतात ना, म्हणजे लग्न होईपर्यंत तुम्ही एकटे असता. तुमच्याकडे खूप वेळ असतो. बरोबर. पण लग्न झाल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. आई-वडील म्हातारे होत असतात, बायको आहे, मग मुलं होतात, त्यांचं शिक्षण, त्यांचं करिअर, वाढते खर्च, वाढती महागाई, आई-वडिलांचं आजारपण. मग मला वाटतं पुरुषांच्या दृष्टीने हे जे जबाबदारीचा पूर्ण फेज असतो ना, त्याच्यात त्यांना वेळ मिळत नाही. म्हणजे महिलांचा पण तेच आणि पुरुषांचं पण तेच, की हा जो एक सगळ्यांचा पिरियड जातो एक 10-15 वर्षाचा, की जे प्रत्येकाला आपापल्या जबाबदाऱ्या घेऊन पुढे जायचं असतं. भविष्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायच्या असतात, फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट असते. कुणाला घर घ्यायचं असतं, गाड्या घ्यायच्या असतात, लाईफस्टाईल चेंज होत असते. मुलं मग ग्रॅज्युएशन, त्यांचं मास्टर्स, त्यांचं लग्न, घरात मग काय-काय सुरू होतं. ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण सर्वात मागे जर कुठल्या गोष्टीला ठेवतो, तर ती म्हणजे आपली हेल्थ. पण आपण ते एकदम पुढे ठेवली पाहिजे. बरोबर. सरसलामत तो पगडी पचास. एक्झॅक्टली. तर आपली हेल्थ जर चांगली झाली, आपलं मन शांत राहायला लागलं, तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या खूप छान पार पाडू शकतो आपण. बरोबर आहे. मला असं वाटतं मॅम, की जर देवेंद्र फडणवीस हा पॉडकास्ट बघत असतील, तर त्यांनी तुम्हाला हेल्थ मिनिस्टर केलं पाहिजे. कारण इन जनरल जर बघायला गेलं, तर जी माहिती तुम्ही दिली आहे या पॉडकास्टमध्ये, याच्यामध्ये फक्त आपण फूडवर नाही बोललो. एक मेंटॅलिटीवर बोललो लोकांच्या, मेंटल हेल्थबद्दल बोललो. स्त्रियांनी कसं स्वतःला पुढे आणलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे. तर खूप छान पद्धतीने तुम्ही ही गोष्ट समजावली मॅम. एक गोष्ट मला अजून सांगावीशी वाटेल, की प्रत्येक स्त्री ती स्वतःला ना त्या घरात सगळे जे असतात त्यांच्यात ती स्वतःला मागे-मागे ठेवत राहते. मग चॉईस असू दे, स्वतःचं करिअर असू दे, शिक्षण असू दे. ओके, हे ठीक आहे ना, तुम्हाला करायचंय, आय विल टेक केअर, आय विल बी सपोर्ट. ती तुमच्या मागे ना रॉक सॉलिड उभी असते. म्हणून तुम्ही पुढे जाता. हे मला ऐकणाऱ्या प्रत्येक मुलीने, प्रत्येक मुलाने, प्रत्येक नवऱ्याने हे सगळ्यांनी ऐकावं, की तुमच्या मागे ती स्त्री उभी असते. आई म्हणून, बायको म्हणून, बहीण म्हणून किंवा मैत्रीण म्हणून.
आणि ती स्वतःला सतत 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 जेव्हा मागे ठेवत जाते ना, मग एक स्टेज अशी येते की सगळे खूप पुढे निघून जातात, पण ती एकटी राहते. मग आयुष्याची ती स्टेज अशी येते ना, की मग तिला जाणवतं की मी प्रत्येकासाठी थांबले, पण माझ्यासाठी कोणीच थांबलं नाही. बरोबर आहे. आणि मग तो खूप जास्त स्ट्रेस बिल्डअप होतो. ते जे डिप्रेशन असतं किंवा जे ते फिलिंग असतं ना, ते खूप खात राहतं तिला. म्हणून मी प्रत्येक स्त्रीला सांगेन, की तुम्ही स्वतःला पुढे ठेवा. स्वतःला पुढे ठेवण्याचा अर्थ तुम्ही दुसऱ्याला डिसरिस्पेक्ट करणं असा होत नाही. तुम्ही सगळ्यांना रिस्पेक्ट देऊन, सगळ्यांना प्रेम देऊन, स्वतःला पण प्रेम करू शकता, स्वतःवर प्रेम करू शकता. त्या बाउंडरीज प्रत्येकीने आखल्या पाहिजे. पण स्वतःला महत्त्व देताना दुसऱ्यांना डिसरिस्पेक्ट मात्र करू नका किंवा नगण्य धरू नका किंवा त्यांना इग्नोर करू नका. पण स्वतःवर प्रेम करा. अजूनही वेळ गेलेली नाही. नाही आहे. आज आणि एक हॅपी मदर कॅन क्रिएट अ हॅपी फॅमिली. राईट. पण जेव्हा सगळे पुढे निघून जातात, तेव्हा ती मात्र एकटी राहते. नवऱ्याला त्याचा उद्योगधंदा असतोच, तो बिझी असतो. मुलं त्यांचे शिक्षण, नोकरी, लग्न ते निघून जातात. आई-वडील खूप म्हातारे झालेले असतात. मग तिने काय करावं? म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतःला महत्त्व द्यावं आणि एक चांगलं सपोर्टिव्ह फ्रेंड सर्कल असलं पाहिजे. मित्र, मैत्रिणी की ज्यांच्यामध्ये गेल्यावर तुम्हाला फ्रेश छान वाटलं पाहिजे. बरोबर आहे. यू शुड फील सेफ अँड यू शुड फील सपोर्टेड. करेक्ट. हे खूप महत्वाचं आहे. हे प्रत्येक स्त्रीने ऐकावं आत्ता. आणि जर तुम्ही 30, 35, 40च्या असाल, आत्ताच स्वतःसाठी काहीतरी करा. काहीतरी हॉबी मागे सुटलेली असेल, तर ती करा. तुम्ही बिझनेस छोटासा करत असाल, करायचा असेल, एखादं स्वप्न अपूर्ण राहिलं असेल, तर ते ह्याच स्टेजमध्ये पूर्ण करा. म्हणजे बाय द टाईम पीपल स्टार्ट लिव्हिंग यू किंवा ते त्यांच्या कामाला निघून जातील, तुम्ही एकट्या पडणार नाही. बरोबर. एकटेपणासारखं दुःख नाही. म्हणून एक छोटासा जॉब करा, ट्युशन्स घ्या, एखादा स्किल येत असेल, नसेल येत तर शिका. शिका. पण स्वतःचं मन आणि बुद्धी एंगेज ठेवा. कारण जसं तुम्ही मेनोपॉज हिट कराल, तुमचं B12 कमी होतं आणि ब्रेनची पॉवर कमी होते. म्हणून म्हातारपणी लोकं म्हणतात, "आता मला लक्षात राहत नाही." त्याचं कारण हेच. राईट. मॅम थँक सो मच. खूप छान माहिती दिली तुम्ही. ज्याही स्त्रियांना किंवा पुरुषांना तुमच्याकडून कन्सल्टेशन किंवा आपले प्रोग्राम आहे त्याबद्दल माहिती हवी असेल, तर ते कुठे कॉन्टॅक्ट करू शकतात? मी तुम्हाला नंबर देते, तो येस. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाका किंवा स्क्रीनवर डिस्प्लेला पण आपण लावू आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लावू. मॅमचं नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. करेक्ट. आणि मॅमचं Instagram चॅनल पण आहे. त्याच्यावरही मी तीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे. तर मॅम थँक सो मच. थँक यू सो मच इन्व्हाइट केल्याबद्दल अँड ऑल दी बेस्ट. थँक सो मच.